नमस्कार, माझं नाव निलेश रामेकर. मी आदर पुनावला क्लीन सिटी यांच्या मार्फत काम करतोय. आज आमचे वडकी ते सासवड पर्यंत जवळपास 20 व्हेकल काम करतायत आणि जवळपास 50 आमचे सगळे स्वच्छता सैनिक आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर झेंडेवाडी, वडकी ग्रामपंचायत, दिवे ग्रामपंचायत, भाऊसाहेब वगैरे हे सर्व आमच्या मदतीला आहेत. तसेच आज जे आपण इथं दिवे घाटामध्ये जे काम केलं, सोपान सहकारी बँक, करामाई फाउंडेशन हे दरवर्षीप्रमाणे आम्हाला क्लिनिंग करता मदत करतात. या वर्षी पण त्यांनी मदत केली आहे. आता कचरा हे आम्ही घेऊन याचं जे सुका कचरा आहे आणि ओला कचरा आहे याचं सेग्रिगेशन करून जो ओला कचरा आहे तो आपला कंपोस्टिंगला जातो पीएमसीच्या याला, आणि जो सुका कचरा आहे त्याचा आपण रिसायकलिंग प्लांट आहे त्या प्लांटला आपण पाठवून त्याचं रिसायकल केलं जातं आणि त्याची व्यवस्थित योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते. आज जवळपास आपल्या 20 गाड्या या रूटला काम करणार आहेत आणि सोलापूर रोडला पण आपण काम करतोय. आज तिथं पण आमची 50 जणांची टीम काम करत आहे आणि त्या रूटला पण 25 व्हेकल काम करतायत. जवळपास हे काम आम्ही 9 वर्ष झाले करतोय. तर याच्यामध्ये जे आपल्या बाकी सहकारी व्हॉलेंटियर्स, ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी सहकार्य होतं आणि भविष्यात पण राहू आणि आपण नेहमी असं पुढे पण काम करत राहू. धन्यवाद. आपल्यासोबत करमाय फाउंडेशनचे सचिव सुरेश कुंभार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं कसा आहे उपक्रम, नेमका काय? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कचरा उचलण्याचं काम करमाई सामाजिक संस्थेच्या वतीने करू. संत ज्ञानेश्वरांची पालखी दिवेघाट चढून वरती आली की दुसऱ्या दिवशी जो काही आपण अन्नदान केल्यामुळे जो कचरा झालेला असतो तर तो कचरा उचलण्याचं काम आपण करतो. या कचऱ्यामध्ये कोणाच्या चपला असतील, काही पत्रावळ्या आहेत, पाण्याचे ग्लास आहेत, चहाचे कप आहेत, हे सगळं आपण कलेक्टिव्हली गोळा करून, ज्याच्यामध्ये आपल्याला आदर पुनावाला क्लीन इनिशिएटिव्ह असेल किंवा बाकीच्या ज्या सहयोगी संस्था आहेत यांची आपल्याला मदत होते, तो कचरा आपण गोळा करून बाय सेग्रिगेशन साठी पुढे पाठवला जातो. तर या उपक्रमाचं हे 9वं वर्ष आहे. इथून देखील पुढे हा उपक्रम कायम चालू राहणार आहे. तर सहयोगी संस्था यामध्ये सहभाग घेत असतात. सहयोगी संस्था सोडून इतर कोणी आपल्याला काय मदत करतात? यामध्ये आपल्याला संत सोपन काका बँक आहे, ज्यांनी आपल्याला एक टी शर्ट दिलेत. तसेच आदर पुनावाला क्लीन इनिशिएटिव्ह यांच्या मार्फत आपल्याला कचरा उचलण्याच्या बॅग्स मिळालेत, हँड ग्लोव्स मिळालेत. हे सर्व आपल्याला व्हॉलंटियर्सला उपयोगाला येतं. आज दिवेघाट स्वच्छ केला आहे, कसा अनुभव आहे? स्वच्छ वारी, ग्रीन वारी, प्लास्टिक मुक्त वारी या योजनेअंतर्गत CYDA संस्था, तसेच करामाई फाउंडेशन, राजीव साबळे NCC कॅम्प आणि इतर स्वयंसेवी संस्था, गुरुकुल संस्था असेल, फार्मसी संस्था असतील, या सर्वांच्या योजनेने आणि मदतीपासून आपण संकल्पना घेऊन आज प्लास्टिक मुक्तीसाठी इथे दिवेघाट येथे प्लास्टिकचा कचरा असेल, चप्पल असतील किंवा पत्रावळ्या वगैरे असतील, हे सगळं गोळा करण्याचं काम केलेलं आहे. अंदाजे आपण जवळपास 7 ते 8 व्हॅन्स इथे कचरा गोळा केलेला आहे. यासाठी विशेष करून आपल्याला इको ग्रीन फाउंडेशन तर्फे, तसेच आदर पुनावाला या संस्थेतर्फे या व्हॅन्स उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याबद्दल त्यांचे दोघांचे हार्दिक असे आभार. आदर पुनावालाची जवळपास 25 ते 30 जणांची टीम इथे आपल्यासोबत कार्यरत होती. तसेच वागेरे कॉलेज असेल किंवा साबळे फाउंडेशन NCC किंवा करामाई संस्था आणि गुरुकुल CYDA या संस्थेचे कार्यकर्ते असे जवळपास 200 ते 250 लोकांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला. सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हिरारीने सहभाग घेऊन जेवढं शक्य होईल तेवढा प्लास्टिक इकडे आपण गोळा करण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये ग्रीन युथ असेल, या फाउंडेशनने देखील खूप सारं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं आभार. खर तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट सोडून सासवडला मुक्कामी जाते आणि या वारी दरम्यान जो कचरा साचला जातो तो करमाई फाउंडेशन असेल किंवा इतर सहयोगी संस्था असतील, आदर पुनावाला क्लीन सिटी असेल, यांच्या मदतीने, त्यांच्या सहयोगाने हा दिवेघाटातील संपूर्ण कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.